शिदोरी म्हणतात त्याला वाटतं. शिदोरी, माहेरची शिदोरी. माहेरची शिदोरी. हा बंद केलंय. प्रियंका छान रांगोळी करते. साक्षीचे पहिले मूळ. साक्षीचं पहिलं मूळ हे माझ्या मावशीकडे झालं, कारण दत्ताला जाऊन 14 दिवसच झाले होते आणि 16व्या दिवसाचं पित्र बाकी असल्यामुळे साक्षीचं पहिलं मूळ हे मावशीकडे करावं लागलं. आज साक्षीचं पहिलं मूळ आहे आणि त्यासाठी प्रियंका डेकोरेशन करते. तुम्ही बघू शकता किती छान तिने डेकोरेशन केलं आहे. मायामावशी भज्यांचं पीठ भिजवते, इकडे पुऱ्या काढतायत. प्रियंकाची मम्मी पुऱ्या करतायत. प्रियंका पाहुण्याने येत आहे त्याची तयारी करते. मम्मी पुऱ्या तळते. अशा प्रकारे जेवण रेडी झालंय, फक्त पुऱ्या करतायत. आता जेवण काय बनवलं ते नंतर दाखवते मी. नवरी सासरी जायला तयार आफ्टर लॉंग टाइम. ओय ओय अरे पाणी सांड. अगं पाणी सांडतोय. ठीक आहे, काही कारणास्तव आपण काही कारणास्तव रेडीमेड आणलेत लाडू त्याच्यामुळे. आणि हे ना शिदोरी म्हणतात त्याला वाटतं. शिदोरी, माहेरची शिदोरी. शिदोरी. हा तर ती द्यायची असते. मम्मीला घरीच करायचे होते. हा मामीने घरीच केले असते. मम्मीने रवा पिठीचे लाडू खूप छान करते. तुला पण आवडतात. आयुष्काला, आयूला आवडता. हा आयुष्काने. आता नेक्स्ट मुळाला येईल ना तेव्हा मग आयूला पाठवेल. मला काय. आणि हे लाडू पप्पांना आवडतं. बेसन पिठाची खूप आवडतं. प्रथा या कराव्याच लागतात. जरी घरात घटना घडली आहे पण मग हे देणं गरजेचं आहे. म्हणून आत्याकडे त्याचं कारण पण काहीतरी आहे की म्हणून आत्याकडनं हिचं पहिलं मूळ होतंय. नाही तर ऍक्च्युली ते सुरगाण्याला आलेच ते, पण मग त्याचं अजून हे झालेलं नाहीये. त्याच्यामुळे मग पण हे कसं झालं ना की लहानाची मोठी इथे झाली आणि इथेच तुझं पहिलं मूळ झालं. म्हणजे असं नशिबाने. पण खरं तर मी इथेच म्हणजे मी 11 वर्ष आत्याकडे शिकायला होते आणि बरोबर तिलाच ते मिळालं करायला की ऍक्च्युली म्हणजे ती मुलगीच आहे माझ्या मायामावशीची सारखीच आहे मी एकदम. आणि ते पण वहिनी पण इतक्या हौशीने सगळ्या गोष्टी करतायत. सगळ्या पुढे राहून सगळ्या गोष्टी करतात. त्यांना एवढा आनंद की हे करू का ते करू. आत्याला पण आणि ताई पण इकडे माझ्यासाठी खास आली. त्याच्यामुळे सगळ्या अशा हौशीने सगळ्या गोष्टी करतात. तर साक्षीला घ्यायला आता तिचे सासरचे आले. म्हणजे ते तिच्या म्हणजे मयूरचे काका काकी आणि त्याची चुलत बहीण आणि भाऊ असे घ्यायला आले. तर बघूया आता कोण कोण आलं घ्यायला. आपण बंद केलंय. मिरचीची भजी करतायत. साक्षीच्या सासरचे पाहुणे आले आहेत तर त्यांना सर्वांना जेवणाची पानं वाढली आहेत आणि प्रियंका जेवायला वाढते आणि साक्षी पण जेवायला वाढते. त्याला करू का वेगळं प्लेट. त्याला काय हो सांग तेवढंच वाढते फक्त. हे तिकडे बरं 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 बरं. साक्षी बसतो आता. ती पण करते हिरव्या मिरचीची आणि मी पण करते. दोन्ही पण करते. साक्षी काय आणू. पुरी घे ना.
मला माहिती तुला संपत नाही माझं. थोडीशी गरम भजी नाही तुला? बहिणींचा मान राखला की भजी. संपवायच्या मागे पोळ्या. नाही मला लवकर, मी थोडं सोडून घेते. घ्या, एवढी घ्या. घ्या, एवढी संपवली. अगं दादा खातोय ना, आधी दादा खातोय ना. नाही खाऊ देतो. छोटी बनायला. महाराष्ट्राच्या आग्र्यासाठी आली का? आता साजरं ती ऐकणार नाही तुला आवडणार. काही काम नव्हतं. पहिलं मूळ इकडेच झालं. नाही, मी वरती गेली होती, ते आवरत होते. साक्षीची पहिल्यांदा आलं नाही. ती कधी येणार आहे? ती येणारच नाही. ती पहिल्यांदा आली. ती कधी येणार आहे? साक्षीचा इथे आज साक्षीची लग्नानंतरची पहिली माहेरची ओटी आज मायामावशी भरते आहे. ते नंतर टाकणार तुमचं फॅन पण छान आवाज काढतो. दोन्ही फॅन खूप प्रॉब्लेम होतोय. कुंकू लावून द्या. तर ते ना सर्व सामान ही बघ ही हा ही मोठी हे असं दे. अरे नाही हा ते तर आहेच. गोंधळ चालू त्यांचं.
चल ये, हो ये तू आता. ये काय जे रोड आली का हा येईल. इकडे बघू त्यांचं. नाही आयुष्काला घेऊन येते का पण मग इकडनं आली ना. हा ये म्हणा नक्की येते. विश यू हॅपी मॅरिड लाईफ. थँक्यू. आता घरी हा, मी येईल. आमच्याकडे इकडे आता दरवर्षी सगळ्यांनी नारळ प्रगट असं आमच्याकडे मला छोटू. या त्यांना म्हणजे ना विचारता यायचं दरवर्षी आहे आपल्याकडे आणि ते करून घेतात आपल्याकडे आपण काय करणार ते डबा दिला का लाडवा? पिशवी दिली का सांगू? ती शिदोरी दिली का? बसाल का तुम्ही सर्वे. चल साक्षी आयुष्का आल्यावर करते फोन मी. नवीन नाती आता जोडली. हो मग ते तर आहे. मामी काय काय गेलो काय झालं हा? दादा जायचं साक्षी बाय रडायचं नाही. चला या. आज बाय. आम्ही चाललो का? मी घरी आहे ना. मी घरी आहे ना. बाबा कुठे गेले? रडायचं नाही. अशा प्रकारे साक्षी आत्ताच गेली. आता आम्ही पण दादाला कोणी बोचकलं. नको 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 ए का रे. ए मी बसू. मी बसू का जीवन टाकणार तुला. काय ठेवू. यांना